तर मित्रांनो आज आपण बघणार आहे गाय बसायचं फ्लोरिंग. म्हणजे हे बघू शकता मागं माझ्या दिसत आहे तुम्हाला ते गाय बसायचं फ्लोरिंग. तर त्याचं जर माप मित्रांनो चुकीचं जर असलं किंवा त्याचा उतार जास्त असला किंवा त्याची मेन म्हणजे उतारच असते जे जास्त जर असेल तर त्यामुळे आपल्याला गायांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणजे उठण्यासाठी बसण्यासाठी किंवा जे अंग बाहेर येणे असे 4-5 प्रकारचे मित्रांनो प्रॉब्लेम येतात. त्यासाठी आपलं फ्लोरिंगचं माप जे आहे उतार तो एकदम बरोबर पाहिजे. आणि जे गटार असते पाणी जासाठी म्हणजे फ्लोरिंगचं जर माप बरोबर नसलेलं उतार बरोबर नसला तर जे फ्लोरिंगचं वरचं जे आपण धुतलेलं पाणी असते गाया धुतलेलं समजा किंवा त्यांचं गोमित्र जे आहे बरोबर निघून जात नाही तर त्यामुळे इथे प्रॉब्लेम येऊ शकते. तर मित्रांनो ओलं राहते हर टाईम जे जिथे जागा म्हणजे गाय बसते ते जागा कोरडी राहिली म्हणजे मस्टॅटिसचा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला फ्लोरिंग एकचं जे उतार आहे तो एकदम परफेक्ट करावं लागतात आणि पाणी थांबून नाही राहिलं पाहिजे असं. आणि नाली तर या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला फ्लोरिंगचं माप आणि उतार आणि नालीचं माप आणि उतार हे कसं केलं आहे मी माझ्या फार्मवरती ते आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो, एकदम मस्त व्हिडिओ आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या फार्मवरचं मित्रांनो फ्लोरिंग तर अशा प्रकारे केला. मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला क्लिअर दाखवून देतो फ्लोरिंग. आता इथे गाया आल्या होत्या थोड्या तिकडे बाहेर गेलेल्या आहेत. अजून आपल्या घरच्या गायी इथे शिफ्ट व्हायच्या आहे मित्रांनो. हे या बाजूला नेट लावायची आहे म्हणून आपण गायी आणलेल्या नाही, थोडी ऊन येतात म्हणून. तर क्लिअर दाखवून देतो तुम्हाला फ्लोरिंग कसं काय आपलं. बघू शकता हे जे दिसतंय मित्रांनो हे 1 फुटाची नाली केलेली आहे. नाली बघा किती परफेक्ट झालेली आणि फ्लोरिंग बघा कशा पद्धतीनं फ्लोरिंग आहे. एक वेळा क्लिअर बघून घ्या आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला याचं माप सांगतो किती इंची घेतला आहे सगळं टोटली. तर व्हिडिओ मित्रांनो आपले व्हिडिओ आवडत जर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करून ठेवा मित्रांनो आणि कमेंट्स करा जर काही विचारायचं असेल तर. आणि मित्रांनो याच्या आधी पण 2-4 व्हिडिओ टाकलेले आपण व्हिडिओ तर ते जाऊन बघा मित्रांनो. त्यामध्ये पण थोडं सायलेजबद्दल माहिती फार्म किती बाय कितीचा आहे हे टोटल माहिती टाकलेली आहे. एक वेळा ते पण व्हिडिओ जाऊन बघा मित्रांनो. तर चला बघूया आता फ्लोरिंगचं माप. तर सगळ्यात आधी मित्रांनो आपण हे जे कोबा केलेला आहे टोटल हा किती फूट आहे मित्रांनो टोटल म्हणजे गव्हाणीपासून तर इथपर्यंत म्हणजे लास्टपर्यंत जेवढा हे केलेलं आहे आपण. तसं शेड बघू शकता असं वर पण शेड आहे पण इकडे आपण मुरमाचं ठेवलेलं आहे. आणि टोटल हे जे आहे मित्रांनो जे नुसतं फ्लोरिंग दिसतं मित्रांनो तुम्हाला टोटल 15 फूट केलेलं आहे मित्रांनो. 15 फूट म्हणजे किती कसं तर या गव्हाणीपासून तर इकडे ह्या कॉलमपर्यंत मित्रांनो कसं 15 फूट घेतलेलं आपण. आणि हे जे फ्लोरिंग आहे मित्रांनो असं जे आपण याची रुंदी जी घेतली आहे ज्या बाजूला अशा गायी राहील त्या बाजूला आपण असं 30 फूट घेतलेलं आहे. थोडं दुरून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. तर बघू शकता असं तर या पोलपासून तर इकडे असं 30 फूट घेतलेलं आहे आणि असं 15 फूट घेतलेलं आहे मित्रांनो. तर आता आपला हेडलॉक पण आहे, हेडलॉकचा पण व्हिडिओ येणार आहे मित्रांनो एकदम डिटेल्समध्ये. तर ते पण बघा तुम्हाला. तर आता बघा मित्रांनो हे जे कॉन्क्रीट टाकलेलं आहे आपण हे वालं मित्रांनो हे 4 इंची टाकलेलं आहे. आता उतार किती आहे मित्रांनो ह्या इथून म्हणजे इथून 0 घेतला होता मी म्हणजे 0 म्हणजे इथं आधी 4 इंची माल टाकून इकडे उतरवत आणलेला आहे. तिकडे थोडा जास्त माल टाकलेला आहे. तर तिथून तर ह्या इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत इथपर्यंत नाही ह्यावाल्या टोकापर्यंत समजा 4 इंचीचा उतार आपण केलेला आहे. म्हणजे लेवल काढून 4 इंचीचा उतार केलेला आहे मित्रांनो. तुम्ही फ्लोरिंग बघू शकता मित्रांनो उतार दिसत नाही जास्त, थोडासाच उतार दिसते बघा तुम्ही पण एकदम परफेक्ट पाणी एक पण थेंब थांबत नाही मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसतं आपलं फ्लोरिंग. यावरती मॅट टाकणार हो मित्रांनो मी. हे 10 गायांचा सेटअप आहे. इथे 5 आणि इथे 5 असं 10 गायांचा सेटअप आहे या एका साईडला. तिकडल्या साईडला कालवडीचं सेक्शन करायचं आहे टोटल. आपल्याकडे 4 कालवडी आहे चांगल्या तर त्या तिकडे ठेवणार आणि पुन्हा आणणार आपण. तर आता तुम्हाला समजलं असेल माप कसं काय आहे. तर हे आता सगळ्यात मेन जे आहे आपली मित्रांनो नाली. तर नाली मी किती फुटाची ठेवली आहे एक वेळा नाली पण क्लिअर बघून घ्या. अशा प्रकारे नाली आहे. इथून नालीतून हा इथे पाईप ठेवलेला आहे
गोमित्र पकडायसाठी याच्यापासून आपल्याला गोमित्र स्टोअर करू शकतो आपण. जीवामृत बनवायचं आपल्याला त्याच्यापासून. त्यासाठी इथून असा पाईप ठेवलेला आहे, इथे पाईप आहे तो, आणि हा पाईप आपला इथे जाऊन या गड्ड्यात आपण ड्राम ठेवणार आहे, तिथं स्टोअर होणार आहे. अशा प्रकारे हा सेटअप आहे मित्रांनो. तर सगळ्यात आधी आपण आता नाली इकडून अशी या साईडला पाणी जाण्यासाठी बनवली आहे. तर तिकडे किती आपण घेतलेला आहे मित्रांनो. तर फ्लोरिंग मित्रांनो सगळीकडून सेम इथे जे आला आहे ते सगळा सेम उतार इकडे असा घेतलेला आहे मित्रांनो. का असा उतार घेतलेला नाही आहे, कारण मी खूप जणांच्या गोट्यावर गेलो होतो तर त्यांचा उतार असा एक साईड तिकडे काढते मित्रांनो. तर मी सरळ उतार इथे काढलेला आहे 4 इंचीचा या टोकापर्यंत नालीच्या. तर मित्रांनो बघू शकता सगळा टोटल उतार असा नालीवरती आलेला आहे टोटल. त्याच्यानंतर मी इथून नालीचं जे माप आहे 0 घेतलेलं आहे मित्रांनो. बघू शकता 1 इंची फक्त इथून चालू झालेली आहे नाली. म्हणजे नालीची खोलाई समजा 1 इंची. हे 1 इंची खोलाई घेतल्यानंतर सरळ असं तिकडे बघू शकता आता लास्टपर्यंत किती इंची गेली आहे. म्हणजे नालीचा उतार आपण किती इंची घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. बघा इथे आलं आहे, हा जिथे जाणार आहे पाणी ते. तर बघू शकता 4 इंचीचा इथे उतारलेला आहे. फ्लोरिंग तुम्हाला म्हटलं ना 4 इंची घेतलेलं आहे. बघू शकता हे वाला फ्लोरिंगचा एंड आहे आपला. तर हे इतका मटेरियल टाकलेलं आहे आपण. तर 4 इंचीच खोलाई नालीची पण काढलेली आपण अशी. तिथून 0 तो 4 इंची. तर तसंच हे सेम तिथून 0 तो इकडे 4 इंची असा उतार घेतलेला आहे एकदम परफेक्ट मित्रांनो. आणि ह्या नालीची जे अशी हे जे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो, जे रुंदी दिसत आहे मित्रांनो, ते आपण 1 फूट ठेवलेली आहे. याच्या मागचं कारण मित्रांनो का इथून आपल्या ह्या मुक्त गोट्यातून गाया इकडे फिडिंगसाठी येणार बरोबर. तर याच्यानंतर असं धावत येते गाया, कशा पण चालतात, त्यांचा पाय याच्यात जाऊन एकदम नॅचरली निघाला पाहिजे. म्हणजे कसं तुम्ही बघू शकता आता समजा अशा आलं त्याच्यानंतर असा पाय जाईल बरोबर. आता माझा पाय पूर्ण जाते आणि एकदम परफेक्ट बाहेर निघते, काही टेन्शन नाही. तर त्यासाठी आपण खोलाई पण नाही घेतलेली आणि पाणी पण एकदम परफेक्ट जाते. आणि तसंच आता इकडल्या बाजूनं पण आपण 2 फूट फ्लोरिंग केलेलं आहे, हे दिसतं आहे मित्रांनो तुम्हाला बरोबर. तर इकडून जे आलेलं आहे पाणी याचा उतार असा केलेला आहे. याचा उतार एकदम नॉर्मल ठेवलेला आहे बघू शकता. याचा उतार एकदम नाही ठेवला, बस इकडलं हे याच्या वरचं ह्यावाल्या फ्लोरिंगवरचं पाणी उडलेलं इकडे जर गेलं तर ते या नालीत येऊन पडलं पाहिजे, एवढा उतार केलेला आहे. म्हणजे त्याचा 2 इंची उतार आहे फक्त, त्याचा उतार काहीच नाही असं समजा. पण पाणी ते इकडे येत नाही, पाणी इकडे नाही आलं पाहिजे, नालीत गेलं पाहिजे, त्यासाठी असा केलेला आहे मित्रांनो. तो तुम्हाला फ्लोरिंग कसा वाटत आहे मित्रांनो एक वेळा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझं जर काही चुकलं असेल ते पण मला कमेंट्समध्ये सांगा, मी पण ते काय बरोबर करू शकतो मित्रांनो, त्याच्यात काही विषय नाही. आणि हेडलॉकबद्दल पण व्हिडिओ येणार आहे मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच मित्रांनो एकदम मस्त व्हिडिओ येणार आहे या चॅनलवरती, ब्रीडिंगबद्दल, फिडिंगबद्दल, ऑल टोटल. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. लाईक करा, कमेंट्स करा मित्रांनो. एक वेळा सबस्क्राईब करा मित्रांनो, मजा येऊन जाईल. थोडं तुम्ही जर सबस्क्राईब केला आणि कमेंट्स जर केल्या तर मला थोडं व्हिडिओ बनवण्यासाठी पुन्हा मजा येते मित्रांनो. तर एक वेळा कमेंट्स करा मित्रांनो. तुम्हाला जे काही विचारायचं असेल, चुकलं असेल तरी पण कमेंट्स करा, बरोबर असेल तरी पण कमेंट्स करा. आणि मला काही सांगायचं असेल ते पण मला सांगा कमेंट्समध्ये, मी त्याचा नक्की रिप्लाय करीन. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.